नमस्कार. आज आपण सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांच्या देशाचे दुश्मन या पुस्तकाचा भाग 5 वाचणार आहोत. हा भाग फक्त इतिहास नाही, हा समाजाच्या मानसिकतेवर मारलेला आरसा आहे. म्हणून कोणतीही ओळ चुकू नका. चला तर सुरुवात करूया. देशाचे दुश्मन भाग 5. ज्योतिरावावर पहिला मोठा गहजग करणारा विष्णू चिपळूणकर या भटमान्य दुरात्म्याने लेखणीला 2 जिभांची नागिन बनवून जेवढे ओकता येईल तेवढे ओकले. स्वामी दयानंद सरस्वती यांच्यापुढे या टिळक चिपळूणकर गाढवांच्या पोरांनी आपल्या बापाची म्हणजेच गाढवाची मिरवणूक काढून स्वतःच्या उत्पत्तीची खून पटविली. पेशवाई असती तर ज्योतिरावांना हत्तीच्या पायी बांधले असते, कडेलोट केला असता. पण ज्या इंग्रजीवर या भटबहादराने खार खायला सुरुवात केली, इंग्रजी राज्य ज्योतिरावांचे डोळे बाहेर काढण्यास तयार नाही. यामुळे चिपळूणकर आदी भटभिक्षुकांना कलियुगाचा मोठा दरारा बसला आणि कलियुग उलथून सत्ययुग आणावयाचे असेल तर पहिले इंग्रज हाकलले पाहिजे, असा चिपळूणकरांनी लेखणीचा चंग धरला. शूद्र वर डोके करून ब्राह्मणांची बरोबरी करू लागताच हा केवढा अधर्म. विष्णुभट चिपळूणकरांनी ज्योतिरावावर आपल्या निबंधमालेत जे शिंतोडे उडवलेत, जे वाक्यप्रहार केलेत, त्यावरून या मगरूळ कुत्र्याला गोळी घालून कोणी मारले असते तर तो देवाघरी अन्याय ठरला नसता. या मस्तवाल कुत्र्याचे शिष्य बाळंभट टिळक सत्तेचा यांना शोष पडला होता. तो सयाजीराव गायकवाड त्यांनी भटांची खिचडी बंद करून यांची पेशवाई परंपरा उर्फ एत खाऊ झब्बूशाही मोडली म्हणून टिळकांनी पगडी रागाने हातभर वर चढली. सत्ता असती तर सयाजीरावाला या पेशव्याच्या मानसपुत्राने कसे धरून खाली खेचला असता. संमती बिल, पुण्याची सामाजिक परिषद, यावेळी या ब्राह्मणांना आपल्या हातात सत्ता नाही म्हणून आपली फजिती होते हे कळून चुकले. करवीरकर छत्रपतीला टिळकांच्या पूर्वज पेशव्यांनी शूद्र ठरवले असता हा शाहू छत्रपती क्षत्रिय म्हणून घेऊ लागला. अरे कुणबटा, येदोक्त म्हणतो काय, अशी निर्लज्ज टवाळी करायला टिळकांना शरम वाटली नाही. हातात सत्ता नसल्यामुळे ब्राह्मणाचा राम बोलो होत आहे याची खुणगाट टिळकांनी मनात बांधून सत्ता काबीज करण्याकरिता कंबर कसून प्रयत्न चालविले. केसरी ऑफिस सर्व ब्राह्मणांनी त्यातून चित्पावनांनी गजबजून सोडले. कोणतीही टिळकांची संस्था घ्या, तिथे शेणातल्या किड्याप्रमाणे चित्पावन बुजबुजलेले दिसायचेच. अहो रूपम, अहो ध्वनी या न्यायाने टिळकाने नरसोपंताला म्हणावयाचे, वहा वहा नरसोपंत, आपले नाक आपण शाबूद आहे असे तुम्ही दाखविता. नरसोपंतांनी उलट टिळकांची पाठ थोपटायची व म्हणायचे, वहा वहा बळवंतराव, आपल्या शेपटीला इतक्या पापाने सुद्धा अजून किडे पडले नाही. अशी एकमेकांची स्तुती करणारी एक टोळीच जमा झाली. महाराष्ट्राचे लाखो रुपये लुटून हमालाचे नेहाल बनले. ब्राह्मण जगवण्याकरिता सत्ता मिळवू पाहणारे टिळक आपल्याला विसरणार नाहीत म्हणून प्रथम बरेचसे भोळे ब्राह्मणेतर त्यांच्या पाठी लागले होते. पण इथे माझा तात्या, हे माझ्या अण्णाला, हे माझ्या बापूचेच, याला भाऊशिवाय कोणी हात लावू नये, इतकी नीच व स्वार्थी बुद्धी जेव्हा टिळकांची दिसली तेव्हा ब्राह्मणेतरच काय, पण त्यांचे शिष्य म्हणवणारे श्री ब कोल्हटकर हे ब्राह्मण गृहस्थसुद्धा बिघडून टिळकांच्या घशात उतरलेल्या जनतेच्या पैशाचा हिशेब जाहीररित्या प्रसिद्ध करू लागले. आपल्या स्वार्थाच्या विरुद्ध जाणाऱ्याशी ब्राह्मण जात कशी वागते हे कोल्हटकरांच्या छळावरून दिसून येते. विरुद्ध ब्राह्मण गेला तरी तो नीच शिरोमणी टिळक आपल्या शिन्या हाती त्याला दळतो. तो ब्राह्मणेतराला किती त्रास देत असेल. ज्यांना आपल्या आया बहिणीच्या डोक्यावर न्हाव्याचा विळ्यासारखा वस्तारा सप्ताही फिरताना पाझर फुटत नाही, त्यांना तुमच्या गर्दनवरून सुरा फिरवताना दया कशी येणार. ब्राह्मणांची चैन बंद पडून ब्राह्मणेतरांना त्यांना छळता येईल म्हणून इंग्रजावर त्यांचा डोळा. इंग्रज सोडून मराठ्यांचे राज्य असते आणि त्यांनी ब्राह्मणांच्या यज्ञ आरंभिला असता तरी भटांनी राजद्रोह केला असता. हे शिवछत्रपतीपासून कालच्या शाहू छत्रपतीपर्यंत सप्रमाण सिद्ध होत आहे. यांना फक्त ब्राह्मणाची सत्ता पाहिजे होती.
स्वकीयांची सत्ता पाहिजे म्हणावे तर शाहू छत्रपती, सयाजीराव हे काय परकीय राज्यकर्ते होते? पण ते ब्राह्मणांचे गळे कापू लागल्यामुळे या टिळक महाटिळकांचे माथे भनाणले आणि आपण बाळाजीपंत नातूचे अस्सल सुतकी कसे आहोत हे जाहीर रीतीने दाखवून दिले. चुकून ब्राह्मणी जहागिरीवर वाकडी नजर करणारे टिळकानुटिळक ब्राह्मणेतर संस्थानिकांचा कोठे वाकडा पाऊल पडतो आणि कोठे आपण आपला पेशवाई सूड उगवतो याकरता टपलेले असत. देश म्हणजे ब्राह्मण, देशसेवा म्हणजे भटांच्या चरणावर घालीन लोटांगण वंदिन चरण. देशोद्धार म्हणजे निरनिराळे फड टाकून भट माऊलीच्या मुखात चारा, पेंड, सरकी कोंबणे. देशाचे शिक्षण म्हणजे 4 भटांची कार्टी एके ठिकाणी करून त्यांना थटापटाच्या खटपटी करावयास लावणे हे राष्ट्रीय शिक्षण. दुसरे कसलेही शिक्षण असो, नोकरी असो, वर्तमानपत्र असो, नाहीतर पुस्तके असोत, प्रत्येक ठिकाणी भट घुसाडणे ही टिळकांच्या चरित्रातील सूत्रबद्ध आचारपद्धती वाचकांनी लक्षात घ्यावी. विलायतेला जाऊन आला म्हणून प्रायश्चित्त दाखल शेणाचा गोळा घशाखाली सोडणारा टिळक, किंजवडेकर खाटकाने बोकड मारून यज्ञ केला म्हणून महावस्त्र अर्पण करणारा तात्या अनु टिळक, करवीरकर छत्रपती ब्राह्मणेतरांचा पुरस्कार करू लागताच हा स्वराज्यद्रोही छत्रपती आहे असे म्हणू लागला. यात काही एक नवल नाही. उलट असल्याकडू अवलादीने असे म्हटले नसते तरच आश्चर्य. टिळक चिपळूणकरांनी जो देशद्रोही ग्रंथ निर्माण केला त्या पंथाने महात्मा ज्योतिरावांचे कार्य नामशेष करण्याचा कसून प्रयत्न केला. सत्यशोधक म्हटला की त्याला हर उपायाने नेस्तनाबूत करणे हे या ब्रह्ममुखोत्पन्न जतांचे जीवित साफल्य होऊन बसले होते. एखाद्या कोण्यातल्या कुठल्याशा भटाला देवाज्ञा झाली तर लागलीच ते सार्वजनिक कार्यात भाग घेत असत. ते केसरीचे एकनिष्ठ वाचक होते असे लिहावयास केसरी चुकून विसरत नाही. पण ब्राह्मणेतरांचा कसलाही अतिरथी काहीही करू लागला किंवा कैलासवासी झाला तरी भिंतीवरला ढेकून मेल्यापेक्षा केसरीला जास्त विचार करवत नाही. कै ज्योतिरावांची पहाडी धडाडी व अभिनंदनीय चळवळीची आघाडी ब्राह्मणी नजरेला दिसत तर नाहीच, पण दिसली तर खपतही नाही. 1827 साली ज्योतिरावांचा जन्म झाला. ज्योतिरावांच्या जन्मादिवशीच चिरंजीव परशुरामाला शेवटचा घरडा लागला असेल. हातापायाला पनावे देऊन परशुरामाने भीतीने डोळे वाचले असतील. 21 वेळा क्षत्रियांचा निपात करणारा परशुराम, 18व्या शतकात क्षत्रियांचा कुटील राजनीतीने छळू पाहणारे परशुरामियन यांचा चिपळूणकरांनी आपल्या निबंधमालेत मोठा गौरवपूर्ण निर्देश करून ज्योतिरावांना हिणवले आहे. पण एकाच हयातीत ब्राह्मणांच्या 100 हयाती ज्योतिरावांनी मातीमोल केल्या. चिपळूणकरांच्या पोराबाळांच्या उरावर ज्योतिरावांचे सच्चे शिष्य ब्राह्मणांचे थडगे बांधतील हा भविष्यकाळातला उघडा आराखडा पुराणांची चिपाडे चघळणाऱ्या चिपळूणकराला आकलन करता आला नाही. चिपळूणकरांना 4 भटभिक्षुके मोठा विद्वान समजतात, धोरणी समजतात, पण ज्या विष्णू भटाला दयानंद सरस्वती व महात्मा फुले यांच्या भविष्याला गवसणी घालणाऱ्या चळवळीचे ज्ञान नाही, तो धोरणी विद्वान की ब्राह्मणाच्या उकिरड्यावर पोथ्या पुराणांचा कचरा फुकणारा लंक. विष्णू भटाने आपल्या निबंधमालेत ब्राह्मण व शूद्र हे 2च वर्ण राहिलेत असे ज्योतिरावांची टर उडवताना ठणकावून दिले आहे. असल्या हीन हृदयाच्या विष्णू भटाचा मोठा महात्मा म्हणून पुतळा उभारलेला पाहून ज्या क्षत्रियाचा टाळू तडकून जात नाही तो क्षत्रियच नव्हे. असल्या देशबुडव्या व वीरव्रतीच्या नामर्द शत्रूला मान देणे हा क्षत्रियांचा अधपात ठरेल. राष्ट्राच्या क्षात्रवृत्तीला तेजोदीन करणाऱ्या असल्या अवसानघातकी भटुरड्यांना शक्य त्या रीतीने तेजोहीन करून टाकले पाहिजे. कायदा सांभाळून जेवढी शस्त्रास्त्रे यांच्यावर फेकता येतील तेवढी फेकून यांचा चक्काचूर उडविल्याशिवाय राष्ट्राला तरणोपाय नाही. अविच्छिन्न शत्रूपेक्षा हे प्रच्छन्न घरभेदपण प्रथम नाहीसे केले पाहिजे. इंग्रजी संरक्षणाची मायापाखरं या विष्णू भटावर आणि गाढ अज्ञानाची झापड अस्सल क्षत्रियावर होती म्हणून हा विष्णू भट बचावला. आजच्या क्षत्रियांच्या उदयकालात असा एखादा तरी बरळू द्या, त्याच्या पिढ्यानपिढ्या क्षत्रियांचे अस्तित्व पाठीवर उठलेले दिसेल. अर्धे क्षत्रिय जागे झाले आहेत.
आणि हिंदू मुसलमानात विक्षेप येत चालला आहे. म्हणून भटांनी क्षत्रियांचे अस्तित्व मान्य करून आपल्या गोऱ्या गौरायांच्या संरक्षणाकरिता हे सनातन कुत्र्याचे शेपूट भीतीच्या नळीत घातले आहे. एवढी भीतीची नळी निघू द्या, पुन्हा हे शेपूट वाकडे होऊन या जगावरचे क्षत्रिय ब्राह्मण वाणीत तरी नाहीसे होणारच. क्षत्रियांनी या पुराणाचा चोथा चघळणाऱ्या भटांच्या संमतीवर आपले क्षत्रियत्व ठरवू नये. ज्यांचे मनगट अजूनही पाश्चात्य रणभूमीवर जर्मनीला टोले चढवताना क्षात्रतेज दाखवू शकते, त्या वीरमर्द मराठ्यांनी ब्राह्मणांच्या वटवटीने निस्तेज न होता आपल्या वाडवडिलांचे नाव राखले पाहिजे आणि पुन्हा इतिहासात पेशवाई आवृत्ती निघू नये म्हणून हे ब्राह्मणांचे भूत 7 पाताळ गाडले पाहिजे. या शास्त्रवृत्ती विध्वंसक तृतीयपंथी मनोरचनेचे उर्फ टिळक चिपळूणकराचे पुतळे कसले उभारता? यांचे कागदाचे पुतळे करून जाहीर रीतीने जाळण्याचे सण काढा. क्षत्रियांची मुंज करताना त्यांच्या कमरेला हिंद देवीचा उद्धार करणारी समशेर लटकवताना परशुराम, चिपळूणकर, टिळक यांच्या मूर्ती करून 8 वर्षाच्या क्षत्रिय छाव्याकडून लाथेखाली तुडवा आणि मग शिवछत्रपतीची शपथ घ्यावयास लावा. असले शास्त्रविधी काढा. गुलामगिरीची ओठळी ज्या हिसक्याने तुटेल असा हडसून हिसका मारला तर भारतमातेचा उजळमाता व्हायला वेळ नको. महाराष्ट्राच्या मनगुटीवर महाराष्ट्राचे रक्त आणि अवसान यांचा फराळ करणारे हे ब्राह्मणांचे भूत मानेवरच राहिले तर मग अस्पृश्य तर राहू द्याच, पण मराठ्यांना सुद्धा काही करता येणार नाही. एवढ्याकरिता शिवछत्रपतींनी जसे ब्राह्मणांच्या इच्छेला लातेखाली तुडवीत राज्याभिषेक करून घेतला, त्याचेच अनुकरण करून क्षत्रियांना शूद्र ठरवणाऱ्या या टिळक चिपळूणकरांच्या बैमान जातभाईच्या अडथळ्याला टाचेखाली रगडीत हिंदुस्थानच्या उद्धाराकरिता नेटाने चाला. सर्व हिंदू एक होत नाहीत म्हणून हिंदुस्थानचे स्वातंत्र्य अडले आहे आणि हे ब्राह्मण्य नडते म्हणून हिंदू तेवढा एकजीव होत नाही. आता मराठ्यांनी याबाबतीत मागे राहून भागणार नाही. ज्यांच्या पूर्वजांनी पाचोळ्याने परमेश्वर बनून संबंध देश हडकवून सोडला, त्यांनी अस्पृश्य वगैरे बांधवांना मोठमोठे कार्यकर्ते बनून पुन्हा पराक्रम गाजविण्याची वेळ आली आहे. टिळकानुटिळक तुमच्या उन्नतीच्या वाटेवर अपशकुन करण्याकरिता बोडके उभे राहतील, आपल्या बोडक्या विधवा आडव्या लावतील, पण त्यांच्या या राष्ट्रघातकी प्रयत्नाकडे बिलकुल लक्ष देऊ नका. ब्राह्मण लोक ब्रह्मदेवाच्या ओकारीतून झालेले असोत किंवा जुलाबापासून झालेले असोत, त्यांची जन्मताच अशी वाकडी शेपटी असते की ती तापवलेल्या लाल नळकांडीत घातल्या वाचून करचळणार नाही. एखादे 8 वर्षाचे भटाचे कार्टे 60 वर्षाच्या ब्राह्मणेतराला ए गेण्या पाटील असे उर्मट शब्द वापरायला कचरत नाही. देवाच्या गाभाऱ्यात एखादी डोके तासलेली, जिच्या डोक्यावर रुपया छान दिशी वाजून घ्यावा असली बोडकी पुजाऱ्याशी व्याभिचार करून देवाला शिवली तरी भटांचा देव विटाळत नाही, पण गांधीसारख्या ब्राह्मणेतर शिवला तरी त्याचा देव वाटतो. केवढा हा मनुष्य जातीचा अपमान! या अघोर पथकाशी झाडे झडती ब्राह्मण कशी देणार? ब्राह्मणावर सावली पडली म्हणून मुंडी उडवणारी पेशवाई जाऊ द्या, पण आज 20व्या शतकात ब्राह्मणांच्या प्रेताला सुद्धा तुम्ही शिवलात तर अधर्म होतो. हा ओंकारेश्वर अन्याय उघड्या माथ्याने भर पुण्यात मिरवतो आहे. ज्या नराधमांची प्रेते पालत्या मानेने न्यावी लागतील असली मात्रागमनी भटे जन्मतात श्रेष्ठ आणि ज्यांच्या मरणाने दुनिया दुःखाने कडकडकेल ते ब्राह्मणेतर जन्मताच नीच, हे आमची 18 पगड शास्त्रे सांगतात आणि आम्ही ऐकतो. ब्राह्मणेतरांनो, कुत्रे गल्लोगल्ली पोट भरून संतती उत्पन्न करू शकते. ब्राह्मणांनी तुम्हाला कुत्रापेक्षा श्रेष्ठ मानले आहे असे एखादे पुराण तरी दाखवाल काय? गाढ अज्ञान हे ब्राह्मणेतरांचे आज शृंगार. धूर्तलबाडी ही ब्राह्मणांची शिंगे. या शिंगाने धरणीचे पोट फाडीत शेषाच्या मस्तकापर्यंत ब्राह्मणांनी पोचवले आहे. मराठ्यांनो, माळ्यांनो, सोनारांनो, शिष्यांनो, कान फाडून पुराणे काय सांगतात ते ऐका. मत्स्यपुराण 70व्या अध्यायात पुण्यवती स्त्रियांच्या सदाचरणाचा धर्म ऐकण्याकरिता
उत्सुक असलेल्या ब्राह्मण देवाला शिवाने जो पुण्यवती स्त्रियांचा धर्म सांगितला त्यात अनंगदान व्रत आहे. भडकून न जाता हा हिंदू धर्माच्या नावावरला पाजीलपणा वाचा. क्षत्रियांच्या करारी हृदया, तू ज्यांचे संरक्षण केलेस त्या हरामखोर लोकांचे धर्मरहस्य पहा. तुझ्या कुटुंबाकडे वाकडा डोळा करणाऱ्याच्या डोळ्यासगट जीव गोळ्याचा खुळखुळा करून पोरांना खेळण्यास देणारा मर्द मराठ्या, तुझ्या धर्मगुरूची ही पापी दृष्टी वाचताना भटकून बेभान होऊ नकोस. पुराणकर्ते जे हत्ते म्हणतात, ज्या रविवारी हस्त, पुष्य अथवा पुनर्वसू यातले नक्षत्र येतील त्या दिवशी स्त्रीने उत्तम प्रकारे स्नान करून मदनाच्या नामांनी विष्णूची सर्वांग पूजा करावी. नंतर या व्रतांक ब्राह्मणांना बोलावून त्यांची पूजा करून 1 शेर साळीचे तांदूळ घृतपात्रासह द्यावे व यथेष्ट भोजन घातल्यावर तो साक्षात कामदेव मानून आपला देह त्याला अर्पण करावा. याप्रमाणे 13 महिने करावे. नंतर गादी, रिधा, मच्छरदाणी वगैरे उपास्य साहित्यांनी युक्त सच्चा त्या ब्राह्मणाला द्यावी. अलंकार द्यावे. मग लक्ष्मीसहित कामदेव नामक विष्णूची गुळाच्या कुंभावर स्थापिलेली प्रतिमा ब्राह्मणाला द्यावी. 1 दुभती गाय द्यावी. नंतर त्याला प्रदक्षिणा करून निरोप घ्यावा. हे व्रत घेतल्यापासून जो ब्राह्मण रतिसुखासाठी रविवारी घरी येईल त्याला सर्व भवे करून मानावे. हा मत्स्य पुराणाचा 70वा अध्याय. आमच्या कन्यागमनी ब्रह्माच्या मुखातून पडलेल्या धर्मगुरूची ही धार्मिक शिकवण. बोला, कोणता ब्राह्मणेतर या पुराणापुढे मान लपून आपली बायको दर रविवारी भटाच्या पलंगावर चढवायला तयार आहे? ही पुराणे जाळायला जो ब्राह्मणेतर तयार होत नाही तो अज्ञान तरी असला पाहिजे, किंवा असा मत्स्य पुराणोक्त बायको देऊन स्वर्ग जिंकणारा तरी असला पाहिजे. या पुराणाचे पक्षपाती टिळक चिपळूणकर या पुराणाचा ज्योतिरावांनी द्वेष केला म्हणून भटांनी त्यांना छळले. वेशांनाही हाच धर्म सांगून भटांची सोय लावून ठेवली आहे. गोव्याकडे तर धर्माच्या नावाखाली शेषविधी करून जातच्या जात वेशा बनवली आहे. नबुद्री भटाची कार्टी लग्न करता मोपलापत करते आणि लोठ्या ब्राह्मणेतरांच्या घरात दर रविवारी घुसत असतो. ही सध्याची स्थिती. वाचक हो, या अध्यायाचा विचार करा. असल्या पुराणाची बाजू उचलणाऱ्या भटाची माय बहीण शूद्राने अनंगदान देऊन पावन केली तर ते क्षम्यच नव्हे काय? ऊठ मर्दा, तुझ्या अभ्रूवर या भटुरड्यांनी पापदृष्टी ठेवली. सदाचाराच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली पूर्वजांच्या मायबाता भ्रष्ट केल्या. त्या दुश्मन भटुरड्यांना, धर्मग्रंथांना, पोथ्या पुराणांना तू लाथेखाली तुडवून जाळणार नाहीस तर तुझे पूर्वज दुःखाने हंबरडा फोडतील. आजच्या नामर्द भटाची ही असला धर्म आचरा म्हणून सांगायची माय व्याली नाही. पण आजचेच भटश्रुती स्मृतीच्या खालोखाल या पुराणांना नेऊन बसवतात. त्याला टिळक चिपळूणकर कृतीने दुजोरा देतात. याबद्दल तू काय करणार आहेस? आंधळ्या हिंद मर्दा, तुझ्या धर्माकरिता, धर्माच्या संरक्षणाकरिता हातावर शीर घे आणि पहिल्या झटक्याला ही पुराणे ब्रह्मा एवढी होळी पेटवून त्यात त्यांना ढकलून भस्म करून टाक. बायका ब्राह्मणांना देणे हा धर्म? शिव शिव, हे नागवेद धर्मग्रंथ डोळ्यापुढे असता ब्राह्मणांशी सलोख कसला करता? यापेक्षा सर्पाशी मिठी मारा, तो तुमचा प्राण घेईल, पण असली पुराणोक्त पत्नीविषयक अब्रू घेणार नाही. प्राणापेक्षा अब्रू प्यारी आहे. बिभत्स पुराणे आणखी याही पलीकडे वाहवली आहेत.